मराठा ओबीसी वादाला आता एक नवीन वळण आलंय। शिक्षण संस्था चालवणाऱ्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणून चक्क सगळ्या मराठा पालकांनी एकत्र येत शाळेतून मुलांच्या टीसीज काढून घेतले। प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या विरोधात नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक होत शाळेत मुलांना पाठवण्यास मराठा समाजाने नकार दिलाय। शाळेतून टीसी काढण्यासाठी अर्ज करण्यात आले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। धोंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा टीसी काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केलाय। याचे पडसाद आता नांदेड जिल्ह्यात उमटताना दिसतात। स्वर्गीय सोमनाथ ठाकरे आश्रमशाळा या संस्थेमध्ये जवळपास ओपन समाजाचे 50% विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या भविष्य धोक्यात यायले त्याचं कारण असं आहे की हैदराबाद गॅजेटवर मनोहर धोंडे सरांनी याचिका दाखल केली। त्या कारणास्तव आम्ही मराठा समाजाचे विद्यार्थी काढून घेत आहोत।